नमस्कार. आज पुन्हा एक नवीन कविता घेऊन तुमच्या समोर आली. बालपण हा खरं तर सगळ्यांच्याच मनाचा एक हळवा कोपरा असतो आणि त्यावरच काही सुचलेलं. कधीतरी अचानक समोर येऊन उभं राहतं बालपण. कधीतरी अचानक समोर येऊन उभं राहतं बालपण आणि आठवतात मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपून ठेवलेले खास क्षण. चिंचा बोरे कैऱ्या यांची चव काही न्यारीच होती. चिंचा बोरे कैऱ्या यांची चव काही न्यारीच होती. खाल्लं तर बाधेल का याची मनात पुसटशीही भीती नव्हती. गारेगार अन पेप्सी कोला उन्हाळ्याची चंगळ होती. गारेगार अन पेप्सी कोला उन्हाळ्याची चंगळ होती. 5 पैसे 10 पैशातच तेव्हा खरी श्रीमंती होती. भांडणं व्हायची तेव्हाही पण शब्द कधी टोचले नाही. भांडणं व्हायची तेव्हाही पण शब्द कधी टोचले नाही. नात्याहून अहंकार तेव्हा मोठा कधी झालाच नाही. लपंडावन पकडापकडीच्या खेळात मंदिरातला देवही रमायचा. आम्ही आमच्या मागच्या अंगणात एक मंदिर होतं, तिथे खेळायचो. लपंडाव अन पकडापकडीच्या खेळात मंदिरातला देवही रमायचा. आमच्या बरोबरच तोही तहान भूक विसरायचा. बिनदिक्कत एकमेकांच्या घरी जाण्याचा संकोच कधी वाटला नाही. बिनदिक्कत एकमेकांच्या घरी जाण्याचा संकोच कधी वाटला नाही. कधी कोणी रागावलं तरी अपमान कधी जाणवला नाही. तेव्हा शाळा खऱ्या अर्थानं मंदिर होती. तेव्हा शाळा खऱ्या अर्थानं मंदिर होती आणि गुरुजन इथले देव, त्यांच्यामुळेच आम्हा मिळाली संस्कारांची ठेव. सुंदर दिन हे बालपणीचे बघता बघता मागे पडले. सुंदर दिन हे बालपणीचे बघता बघता मागे पडले. बालपणीचा काळ सुखाचा जाणवलं जेव्हा अवघे आयुष्य सरले. बालपणीचा काळ सुखाचा जाणवलं जेव्हा अवघे आयुष्य सरले.